आज आपण लोहा येथील बैल बाजार मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत. उद्या या ठिकाणी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे शिवसेना प्रमुख एकनाथभाई शिंदे या ठिकाणी येत आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे युवा नेते शिवराजदादा धोंडगे आहेत. आपण त्यांना जनतेला काय आवाहन करायच्या उद्याच्या सभेबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा बोला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अनाथाचे नाथ आणि लाडक्या बहिणीचे भाऊ आदरणीय एकनाथभाई शिंदे हे उद्या आदरणीय शंकरांना धोंडगे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. माझी सर्व कंधार लोहा तालुक्यातल्या युवक मित्रांना, मायमावल्यांना आणि ज्येष्ठ थोरांना विनंती आहे की आदरणीय शंकरांना धोंडगे यांना बळ देण्यासाठी आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून सहकार्य करा. दादा, उद्या या ठिकाणी या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे येत आहेत. सभेची जय्यत तयारी सुरू आहे आणि आता काय परिस्थिती आहे सभेची, आता कुठल्या टप्प्यामध्ये आहे, काय सांगाल महाराष्ट्राला? उद्या आदरणीय एकनाथभाई शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कंधार लोहा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच येत असल्यामुळे तमाम कंधार लोहा मतदारसंघामध्ये खरंच उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि या कार्यक्रमाची जे काही टप्पा आहे अंतिम टप्प्यामध्ये ही सर्व तयारी आता होत आहे. आणि उद्या हा सोहळा आपल्या लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये मोठ्या म्हणजे ना भूतो न भविष्यती असा सोहळा इथे पार पडणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही आदरणीय शंकरांना धोंडगे, मी स्वतः पवार साहेब, आम्ही शिवराजदादा, आम्ही सर्वांनी या मेळाव्याला, शेतकरी मेळाव्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त संख्येने शेतकरी वर्ग, महिला भगिनी इथे येतील त्याच्यासाठी आम्ही गावागाव जाऊन सगळ्यांना युवकांना आम्ही आव्हान केलं, आमंत्रण दिलं. त्याच्यामुळं मला वाटतं इथं सगळं उद्या लोहा तालुका जाम होईल. शेतकरी संघटनेचे किंवा शेतकरी नेते शंकरांना धोंडगे माजी आमदार या भागाचे या ठिकाणी नेते राहिलेले आहेत, नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. शिवसेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर आलेलं नेतृत्व म्हणजे एकनाथदादा शिंदे आहेत. आणि आता शेतकरी नेते शंकरांना धोंडगे यांचं प्लस होते त्याच्यामध्ये. तर या सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर आपण या दोन नेत्याच्या एकत्रीकरणाकडं कसं बघताय आणि शंकरांना धोंडगे यांना काय म्हणजे उद्या महाराष्ट्राचं काय असेल? नक्कीच तुम्हाला शंकरांना धोंडगेबद्दल गेली 40 वर्ष शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुखाचा दिवस यावं, त्यांना सुखसमाधान जगता यावं या हेतूनं अण्णाचे हे 300 दिवस हे तुरुंगातले आहेत इथल्या शेतकरी समाजासाठी. 30 दिवस हे सेपरेटले आहे, सेपरेट जेलमधले आहेत. आणि अण्णांनी या मतदारसंघामध्ये 2009 ते 2014 या मतदारसंघामध्ये आतापर्यंत बरेच काही आमदार होऊन गेले, पण त्या काळामध्ये 2000 प्रशासकीय आमदार आणलेला आमदार आणि मतदारसंघामध्ये विकास केलेला आमदार म्हणून शंकरांना धोंडगेची या महाराष्ट्रामध्ये आजही ओळख आहे. मध्यंतरी काय झालं ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आज सर्वांना आशा आहे की शिंदेसाहेब आता कालची कर्जमाफी केली, त्याच्यानंतरला जेवढ्या काही योजना आहेत, लाडकी बहिणीची योजना हे आदरणीय मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेबांनीच घेतली. आणि महाराष्ट्र आता सर्व शेतकरी वर्ग हा त्यांना मोठ्या आशेने बघतो आहे. म्हणून कंधार लोह्याच्या सर्व जनतेने अण्णाला सूचना केल्यानंतर हा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाला आणि शेतकरी समाजाला कशा पद्धतीने सुखाचे चांगले दिवस येतील, मतदारसंघाच्या विकासाच्या वाटेवर जे काही अण्णाचं अधुरं राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ही सर्व काही जे चालू आहे ती धडपड चालू आहे. जय भवानी, जय शिवाजी सोबतच आता जय जवान, जय किसान हा नारा आता शिवसेनेनं वाढवलेला आहे. हो. अण्णा पण प्रवेशाच्या दिवशीच मुंबईमध्ये खुश झालेले आहेत. त्या नाऱ्याचा धागा पकडून आता महाराष्ट्रातून किती प्रवेश होतील आणि किती शेतकरी नेते आपल्याकडे या पक्षामध्ये समाविष्ट होतील आणि कसं बळ असेल? नक्कीच आपण अण्णांनी महाराष्ट्रामध्ये जे काही MRS पक्षाची स्थापना केली, महाराष्ट्रामधले संबंध विदर्भातले काही असतील, पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्व मंडळी जवळपास आतापर्यंत आमच्याकडं प्रमुख पदाधिकारी यांची जवळपास 150 लोकांची यादी जवळपास. आता आपल्यासोबत लोहा येथील बैल बाजार मैदानामध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे होते. त्यांनी उद्याच्या
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या सभेच्या जय्यत तयारीबद्दल या ठिकाणी सखोल अशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की येणारा काळ हा शेतकऱ्यांचा काळ आहे. शंकरांना धोंडगे यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून अनेक शेतकरी नेते महाराष्ट्रातून या ठिकाणी या पक्षामध्ये समाविष्ट होतील आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस एकनाथभाई शिंदे यांच्या निर्णयामुळे येणार आहेत. जय भवानी जय शिवाजी सोबतच आता या ठिकाणी जय जवान जय किसान हा नारा वाढल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना सन्मान मिळेल असं दिलीप दादा धोंडगे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्टार भारत न्यूज 1 साठी राजरत्न गायकवाड, नांदेड.